नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग बघणार आहोत. आपण मागच्या भागापासून आपण अभंग चालू केलेले आहेत आणि आता आज आपण ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण बघत आहोत. तर मी त्यात ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग तुम्हाला सांगते आणि त्याचा अर्थही तुम्हाला सांगणार आहे. मनाचा भाव माझा खुंटला हरिध्याने, अवघेची येणे मज काळा पिवण केले. लघु म्हणो तरी सूक्ष्म व नव्हे, सूक्ष्म म्हणो तरी अगाधही नव्हे. या काळियाची झाली गे माय, बाप रखुमा देवी वरू. सुनीळ नीळ कळा अवघ्या सहित गोपाळा बुडी, दितली गे माय. याचा अर्थ असा आहे की हरिध्यानामुळे माझ्या मनाचा भाव हरिरूप झाला, म्हणजे इतर गोष्टींसाठी खुंटलाच, त्या रूपाने काळालाही पिऊन टाकले. मी काळातील झालो. ते रूप लघु म्हणावे तर सूक्ष्म नाही, सूक्ष्म म्हणावे तर अगाध नाही. त्या कळीयते मला त्याची करून टाकले. मी त्या रूपात बुडी दिली. तो रखुमाईचा पती व माता पिता आहे, असे माऊली सांगतात. आपण माऊली म्हणतात की हरिध्यानामुळं आपला मनाचा भाव हा हरिरूपच होतो. आपण ध्यान करतो तेव्हा आपला भाव जो असतो तो हरिरूप होतो. इतर गोष्टींसाठी आपल्याला इतर गोष्टींसाठी विचार आपल्याला आपण करू शकत नाही. रूपाने काळा असला तरी तो जरी रूपानं काळा असला तरी त्याचं रूप हे सूक्ष्म म्हणावं तर सूक्ष्म म्हणावे तर आघातच नाही. आघात म्हणजे मोठा. मी त्या रूपात बुडी दिली. तो रखुमाईचा पती म्हणजे रुक्मिणीचा नवरा आणि माझे आई वडील हा तोच आहे, असे माऊली सांगतात. प्रत्येक वेळेस हरिध्यान केले पाहिजे असे प्रत्येक संत आपल्याला सांगून गेले आहेत. तर या अभंगात सुद्धा तुम्ही हरिज्ञानामुळे स्वतःचा मनाचा भाव आपण ओळखायला शिकतो. हरीचं ध्यान केल्यामुळं आपला जो भाव असतो तो हरिरूप होतो. रूपानं जरी तो काळा असला तरी तो लघु म्हणजे लहान नाही, सूक्ष्म नाही, सूक्ष्म म्हणावे तरी अगाध नाही, अगाध म्हणजे मोठा नाही. त्या काळीयत मला त्यानं मला स्वतःच करून टाकलेलं आहे, असं माऊली सांगतात. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. जर हा अभंग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नवीन असला तरी सुद्धा सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याचे अर्थ सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असं अनेक अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी ज्ञानदेव हरी.